आज आपण आलेलो आहे पांडवलेणी पाहण्यासाठी किंवा त्रिरश्मी ही लेणी पाहण्यासाठी जी आहे ती नाशिकमध्ये खूपच फेमस आहे. येथे आल्यानंतर खूपच आपल्याला जास्त लेण्याचा समूह पाहायला भेटतो. या ठिकाणी कोरीव सुंदर पाहायला भेटतात. पाहू शकतोय. गाडी आपण खाली लावली व गाडी पार्क करून आपण आता लेणीच्या दिशेने सुरुवात केली आहे जाण्यासाठी. सुंदर अशा पायऱ्या आपणाला इथं आहेत. या पायऱ्याने आपणाला आता सरळ लेणीच्या दिशेने जायचं आहे. 10 मिनिटाची चाल आहे, सोपी चाल आहे. पूर्ण अखंड पायऱ्या आहेत. साडे 12 वाजले परंतु उन्हाचा त्रास काही जाणवत नाही आपणाला. एप्रिल 2025. त्रिरश्मी बौद्ध लेणी या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे जागोजागी. 5 मिनिटात आपण इथपर्यंत पोहोचून गेलो. अजून 5 मिनिटं लागतील आपल्याला. 5 मिनिटात पोहोचून जाऊ. व्यवस्थित पूर्णतः अशा पायऱ्या केल्या आहेत कालपासून अगदी वरपर्यंत. जे मधून चाललं आहे शॉर्टकट याची माहिती दिली आहे. जागोजागी प्रत्येक लेणी कधी बनवल्या काय त्याची माहिती देण्यात आली आहे व सर्व माहिती पाहत पाहत आपण लेणीपर्यंत पोहोचून जातो. दहा मिनिटात आपण लेणीपर्यंत पोहोचून गेलो. अशा शेवटच्या टप्प्यात पायऱ्या आहेत. या ठिकाणी तिकीट घर आहे. 15 वर्षाच्या मुलांना फ्री व नंतर 25 रुपये तिकीट. पण आता तिकीट काढून वर आलो. अशीच लांबपर्यंत लाईन गेली आहे ही. व आपण प्रथम या कडेला जाऊ आणि एक एक पाहत पूर्ण या लेणी येऊ आपण. सुंदर कलाकृती असणारी आत पाहू शकतो. एकदम अप्रतिम आहेत लेण्या. या सर्व पाहणार आहोत आपण. प्रथम आपण सुरुवातीच्या लेणीपासून सुरुवात करू. हा आहे कडेचा भाग. या ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे पाहू शकतो पूर्णतः असं या ठिकाणावरून दिसत आहे. आपण प्रथम लास्टला जाऊन येऊ आपण. आणि समोर जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला नाशिक शहर पसरलेलं पाहायला भेटतं. रामशेज किल्ला समोर लांबवर पाहायला भेटतोय. तो रामशेज किल्ला आहे. त्याच्या बाजूला देहरेगड आणि हा नाशिक त्र्यंबकचा भाग. या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे. तसेच पुढील बाजूस आल्यानंतर अजून एक पाण्याचं टाकं. या ठिकाणी पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. हे 2 पाण्याची टाकी आत्तापर्यंत आपण पाहिली. हा लेण्यांचा अंतिम भाग आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण हे कोरण्याचा प्रयत्न इथं केला गेला आहे. खाली जर पाहिलं तर हायवे हा इगतपुरी तसेच खाली पालघर मोखाडा या भागात गेलेला हायवे. हे नाशिक शहर समोर रामशेज देहरेगड किल्ला हा त्र्यंबकला गेलेला रोड आहे. आणि या ठिकाणी लेण्याची सुरुवात होते. या ठिकाणी कोरण्याचा लेणी कोरण्याचा प्रयत्न केला
गेला असावा. छनी हातोड्याचे पूर्ण गाव दिसत आहेत. हे एक पाण्याचं टाक आहे इकडे शेवटच्या बाजूला. या ठिकाणी दुसरं पाण्याचं टाक आहे. हे जे आहे लेन, हे 1 नंबर लेन आहे. पाहू शकतो असं वरती पाहिलं तर सुंदरशी नक्षीकाम केलेलं पाहायला भेटत आहे पूर्ण याच्यावर. आणि याचे जर खांब पाहिले तर खूपच मोठे मोठे खांब आपणाला इथे पाहायला भेटतात. आतमध्ये आल्यानंतर आपणाला हे बघा असं इथं पटकेळ दिसत आहे, प्राचीन पटकेळ. आणि हा असा लेणीचा आतील भाग या ठिकाणी इथूनही आहे. आणि हा एक रूम आतील भागात हा असा मोठा रूम पाहायला भेटतो. मध्ये आपण या ठिकाणी आलो तर हे असं लेणी कोरण्याचाच प्रयत्न केला गेला आहे. बहुतेक या ठिकाणी स्तूप असावा. त्यासाठी वर जाण्यासाठी व्यवस्थित अशा वर पायरी मार्गसुद्धा आहे. 1 नंबर लेणं, एकूण 24 लेणींचा समूह आहे. लेणं पाहून आलो की आपणाला या ठिकाणी हे अर्धवट पाहायला भेटतं लेणं. आणि त्याच्या आतील बाजूला 2 नंबरच्या लेण्यामध्ये हे पहा सुंदर नक्षीकाम या ठिकाणी पाहायला भेटतात आपणाला. हे पहा बघू शकतो आपण सुंदर. आपण आता पांडव लेणीच्या 2 नंबर लेणीमध्ये आपण आलो आहे. 2 नंबरच्या लेणीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपणाला गौतम बुद्धांची आपल्याला सुंदरशी मूर्ती पाहायला भेटते, अतिशय सुंदर. आणि ही मूर्ती तर कोरीव आहे. खाली पाहिजे तर आपल्याला असे या ठिकाणी कोरीव काम केलेले पाहायला भेटत आहे. व या ठिकाणी प्राचीन पटके सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. व या बाजूला आल्यानंतर ही अशी आपल्याला ध्यानस्थ अशी मूर्ती पाहायला भेटत आहे. सुंदर मूर्ती ही सुद्धा आहे. व याच्याच बाजूला ही जर मूर्ती पाहिली तर याचे सौंदर्य अप्रतिम आहे, सुंदर. 2 नंबर लेणीच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी एक आपणाला पाण्याचं टाकं पाहायला भेटतं, परंतु ते पाणी पिण्यायोग्य नाही. हा 2 नंबरचा लेणी समूह. व 2 नंबरचा लेणी समूह पाहून झाल्यानंतर लगेच आपणाला त्याच्या बाजूला हे पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. मोठं आहे हे सुद्धा. असा हा कोरीव पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, परंतु हे सुद्धा पाणी पिण्यायोग्य नाही. आणि आपण आता मुख्य जे चैत्यगृह वगैरे जे आहे ते पाहण्यासाठी आपण आता जाऊ 3 नंबरच्या लेण्यामध्ये. या लेण्यामध्ये जात असताना आपण चप्पल बूट बाहेर काढायचे आहेत आणि नंतरच आपणाला लेणीमध्ये जाता येते. या ठिकाणी असे नक्षीकाम आहे. व्यवस्थित अशा प्राचीन पायरी मार्ग आहे व प्राचीन पायरी मार्गाने आपण आता लेणीमध्ये जाऊ. लेणीमध्ये जाण्याच्या अगोदर हे पहा या ठिकाणी. आणि आतमध्ये हे रूम अप्रतिम थंडगार. आणि आत पहा स्तूप, खूप मोठा स्तूप आतमध्ये पाहायला भेटतो आपल्याला. आतमध्ये छोट्या छोट्या रूम आहेत ध्यानस्थ असण्यासाठी. या ठिकाणी आत आल्यानंतर एक लगेच खिडकी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ठिकाणी स्तूप हा 9 10 11 12 13 14 15 16 17 18 खोल्या आहेत. आणि खोल्या जर आतून पाहिल्या तर ह्या अशा आपणाला पाहायला भेटतात. प्रत्येक खोली ही अशीच आहे. आतमध्ये बसण्यासाठी जागा.
आता आपण येथे मुख्य लेणीमध्ये आलेलो आहे व या लेणीच्यात आपल्याला 2, 3, 4, 6, 7, 14, 15, 16, 17, 18, 20 रूम पाहण्यासाठी भेटतात. आणि प्रत्येक रूमची रचना जी आहे ती सारखी आहे. इथून सुरुवात होते असा या ठिकाणी पूर्णतः असा शिलालेख इथे पाहायला भेटतो. हा हा एक पाण्यासाठी रूम दिसतो इथं. नंबर लेणी पाहून झाल्यानंतर आपण पोचून जातो 4 नंबरच्या या लेणीमध्ये. हे पाहू शकतो इथं प्राचीन दिसत आहे इथं. हे पहा, याच्यामध्ये आपणाला पूर्ण व्यवस्थित असं या ठिकाणी कोरीव काम केलेलं पाहायला भेटत आहे. बाहेरच्या बाजूस आपणाला ही अशी हवा येण्यासाठी इथं खिडकी दिसते. हा मुख्य दरवाजा. याही बाजूला आपणाला इथे असे पाहायला भेटतात. आणि याच्या वरच्या बाजूचं जर नक्षीकाम पाहिलं तर हे दिसते असं. 4 नंबरची लेणी पाहून झाल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक हे पाण्याचं टाका असावं इथं. या ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु लेणी वगैरे इथे काहीच नाही, फक्त कोरीव काम आहे. या ठिकाणी पुढं बी तसंच आहे. वरती आपणाला शिल्प दिसते येतं कोरलेला. हे पाहून झाल्यानंतर आपण आता जे मुख्य आपण तिकीट काढून येतो त्या ठिकाणच्या लेण्यापाशी पोचून जातो. आता आपण या 6 नंबरच्या लेण्यामध्ये पोचून गेलो. या ठिकाणी एक आपणाला शिलालेख पाहायला भेटत आहे वरती. आतापर्यंत आपण हा 4था शिलालेख पाहिला. एकूण आपणाला 24 शिलालेख या लेणी समूहामध्ये पाहायला भेटणार आहेत. लेणी पाहून झाल्यानंतर लगेच आपणाला इथे 7 नंबरचं लेणं पाहायला भेटतं. हे छोटेखानी लेणं आहे. याच्यामध्ये शिलालेख वगैरे नाही भेटत पाहायला. व 8 नंबरचं लेणं आहे, हे जाऊ पाहायला आपण. वरच्या लेण्यामध्ये जात असताना या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. आणि हे पहा 8 नंबर लेणं. आपण आत आल्यानंतर हे असं 8 नंबरचं लेणं पाहायला भेटतं. आणि खाली पहा नाशिक शहर पूर्णतः पाहायला भेटतं. इथं बसण्याची व्यवस्था केली. इथं नंबरच्या लेण्याच्या या ठिकाणी सुंदर अशी नक्षी पाहायला भेटते. हे पहा हत्ती, बैल, घोडे असे आपणाला इथे पाहायला भेटतात. आणि आतमध्ये लेण्याच्या डबल रूम पाहायला भेटतो. या बाजूला
एक रूम आहे. 8 नंबरच्या लेण्यामध्ये. शिलालेख 4 झाले पाहून आपण आतापर्यंत. पाण्याच्या टाक्यांचा इथं मोठा पाहायला भेटतो. तसेच पाणी जगण्यासाठी या ठिकाणी सोयीसुद्धा दिसते. या ठिकाणी एक छोटंसं लेन आहे ते येताना पाहू. आणि हा एक मोठा लेण्याचा समूह तोही पाहू जाऊन आपण आता. ठिकाणी शिलालेख दिसतो इथं. आतील बाजूस खूप मोठे शिलालेख आहेत ते पाहू. तसेच याही ठिकाणी एक शिलालेख आहे. 10 नंबरच्या लेण्यामध्ये आता आपण पोचून गेलो. या ठिकाणी 10 नंबरच्या लेण्यामध्ये आल्यानंतर आपणाला शिलालेख खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. बाहेर 2 पाहिले, हा एक शिलालेख. तसेच हा जो आहे हा पूर्ण अखंड लांबपर्यंत असणारा शिलालेख आहे. हे बघा. व ब्राह्मी भाषेतील शिलालेख आहे. तसेच याही बाजूला शिलालेख तो अखंड आहे व वरील बाजूस एक आणि त्या बाजूस या ठिकाणी बैल तसेच घोडा यांचे शिल्प आहे. वरील भागातील शिलालेख आणि सर्व वास्तू पाहून गेल्यानंतर आपण आतील बाजूस पोचून जातो. आतमध्ये आपणाला खूप या ठिकाणी रूम्स पाहायला भेटतात. आपण पहिला जो 8-7 नंबरचा अगोदरचा पहिला 3 नंबरच्या लेणीचा समूह त्याच पद्धतीचा या ठिकाणी लेणी समूह आहे आणि रूमसुद्धा सेम तसेच आहेत. आणि आतील बाजू जर पाहिलं तर या ठिकाणी आपणाला ही मूर्ती पाहायला भेटते आणि गौतम बुद्धांची इथं मूर्ती. आतील भागात शिलालेख नाही, परंतु बाहेरच्या भागात आपणाला शिलालेख पाहायला भेटतात. आणि याची आतील भागातील रचना ही एक समान आहे लेण्यांची. खाली पाहिलं तर या ठिकाणी हे बघा असे प्राचीन पटकळ इथं पाहायला भेटतात. खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन पटकळ इथं आहेत. असे सेम लेणी समूह पाहून झाल्यानंतर 11 नंबरचा लेणी समूह आहे तो पाहिला जाऊ आपण. थोडं वर चढत जायचं आहे. हे बघा सुंदर या ठिकाणी सुद्धा अप्रतिम येते हा सुद्धा. अकरा नंबरच्या लेणी समूहामध्ये जाण्यासाठी थोडासा अवघड मार्ग आहे व त्याच्या बाजूला ही 12 नंबरची लेणी पाहायला भेटते. 12 नंबरची लेणी अशी ही या ठिकाणी पाहायला भेटते. हा 12 लेणी व 13 लेणीचा समूह एकत्र असा पाहायला भेटतो. शिलालेख या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही. आतमध्ये असा रूम आहे. मला 14 नंबरचा हा लेणी समूह. 14 नंबरच्या मध्ये सुद्धा सेम आहे बसण्याची सोय आणि 14 लेणी
नंबर समूह पाहिल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे, येताना पाहू ते. लगेच बाजूला दुसरं लेणी पाण्याचं टाक आहे व या ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वरील बाजूस जाण्यास बंदी आहे. वरतीसुद्धा 16 नंबरचं लेन आहे, त्या ठिकाणी जायला सध्या मार्ग बंद केलेला पाहायला भेटतो. आपण आता या कोपऱ्यावर आलो. वरील बाजूस लांबपर्यंत त्या लेणी आहेत. प्रथम इथं एक मूर्ती आहे ती पाहू आणि आपण आता वरच्या बाजूस जाऊ. हा शेवटचा भाग आहे. या ठिकाणी ह्या शेवटच्या भागातील लेणी आहेत व माझ्या पाठीमागं नाशिक शहर, तसेच लांब दूरवर दिसतोय तो रामशेज किल्ला आहे. रामशेज, देहरेगड आणि भोरगड हे 3 किल्ले इथून समोरून आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी 19 नंबरचं लेणं पाहायला भेटतं आपल्याला, ते पाहून घेऊ पहिल्यांदा. याची सुंदर नक्षीकला इथं पाहायला भेटते आणि खिडकी पाहायला भेटते आपल्याला. एक आणि एक 2 खिडक्या आहेत. तसेच वरील बाजूच पाहिलं तर हे असं इथं पाहायला भेटते. अप्रतिम सौंदर्याचा नजराणा. 19 नंबर लेणीमध्ये आपणाला हे सर्व वास्तू पाहायला भेटतात. समोर सुद्धा तसंच पाहायला भेटते. इकडं पूर्ण लेणीमध्ये याच आपणाला हा जो इथं मुख्य चैत्यगृह आहे ते आपण येताना पाहू. या ठिकाणी हा 20 नंबर लेण्यांचा समूह आहे. या ठिकाणी आपल्याला अवश्य शिलालेख पाहायला भेटेल, तो पाहू. 3 नंबरचं आतापर्यंत असं पाहायला भेटलं आपल्याला. हा अप्रतिम अप्रतिम लेणी ही बघा. आता आपण आतील लेणीमध्ये जाऊ. प्रतिम जेवढं सौंदर्य याचे पाहत राहावे तेवढं कमी आहे. अशा ह्या ऐतिहासिक लेणी आहेत नाशिक शहरातील. आणि या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतच नाही की गरमीचे दिवस आहेत आणि दुपारचं आता 1:30 वाजले असं कोणच म्हणणार नाही. मला आत आल्यानंतर कसं वाटतं याच्यात? एकदम थंडगार ना. उन्हाची इथं बिलकुल मागणीसुद्धा लागत नाही. आणि आतील बाजूने जर पाहिलं तर एक समान ह्या सर्व खोल्या आपणाला पाहायला भेटतात. आणि या ठिकाणी जर खाली पाहिलं तर आपण बघा 1 2 3 4 हे काय आहे ते लक्षात आहे ना. तसेच या ठिकाणी सुद्धा असा हा चौकोन पाहायला भेटतो. आणि या खोल्यांची जर रचना पाहिली तर सर्व खोल्यांची रचना ही एक समान आहे. व या ठिकाणी एक आपणाला आतील बाजूस शिलालेख पाहायला भेटतो. या लेणी समूहामध्ये आपल्याला जवळपास आत्तापर्यंत 9 शिलालेख पाहायला भेटलेले आहेत. आत्ता एक भेटला, तो मिळून 9. आणि या ठिकाणी जर खोल्यांची रचना पाहिली तर आतल्या बाजूस एक समान या खोल्या पाहायला भेटतात आपणाला. सुंदर आहे सर्व चौकट वगैरे याला. आणि याची तर अप्रतिम. वरच्या बाजूला एक शिलालेख पाहायला भेटतो. नाही, वरच्या लेण्याच्या जवळच आपणाला एक हे असं पाण्याचं टाकं आहे. तो शिलालेख पाण्याचं टाकं
आणि पुढे गेल्यानंतर हे 21 नंबर पाण्याचं टाकं 21 नंबर लेणं आहे. खूप मोठं आहे, प्रशस्त आहे. आत बाजूस पूर्णतः रूम आहे. चला पुढं जाऊ, पुढचं पाहूया आपण. या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे, परंतु ते बंद केलं आहे. आता पुढं जाऊ. या ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न केला गेला असावा. इथं 20 नंबर लेणं, छोटे गाणी लेणं आहे. चला पुढं जाऊ. बरंच लांबपर्यंत आहे. खाली नाशिक शहर पूर्ण दिसत आहे आणि रामशेज किल्ला तर इथून क्लिअर पाहायला भेटतो. पुढे आल्यानंतर आपणाला असा लेण्यांचा समूह आहे. पाण्याचं टाका आहे इथं, हे बंद केलं आहे. या ठिकाणी सुद्धा अशा मूर्ती पाहायला भेटतात. अप्रतिम. गौतम बुद्धांची इथं अप्रतिम मूर्ती आहे. हे पाहिली व ठिकाणच्या मूर्त्या पाहिल्या. हे पाहून झाल्यानंतर पुढील बाजूस एक असा 24 नंबरचा विहार इथं पाहायला भेटतो. लेणं, या लेण्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे मूर्त्या पाहायला भेटतात. वेगवेगळ्या अवस्थेमधील खूप लेण्या आहेत इथं. या ठिकाणी इथे शिलालेख असावा, परंतु तो इथं पूर्णतः नष्ट झाला आहे. 24 नंबरचं लेणं, त्याच्या बाजूला या ठिकाणी एक आहे. इथे हे सर्व पाहून अंतिम टप्प्यात गेल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक रूम पाहायला भेटेल, तोही पाहून येऊ. या आपल्या लेण्याच्या खजिन्यामध्ये अजून एक लेण्याची भर पडली. अशा प्रकारे या ठिकाणी रूम आहे. फक्त 24 लेण्यांचा समूह आहे हा अंतिम भाग लेण्याचा. याही ठिकाणी कोरीव काम आहे. हे बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अंतिम टप्प्यात शिलालेख आहे, तोही दाखवतो. या अंतिम टप्प्यातल्या लेण्यामध्ये शिलालेख आहेत. आहेत 2 शिलालेख तर दिसले आपणाला आतापर्यंत. हे बघा, इथे एक शिलालेख आहे आणि त्या एक ठिकाणी आहे. असे 2 शिलालेख इथे पाहायला भेटतात. तर चला, हा या ठिकाणी असणारा दुसरा शिलालेख आणि पहिला शिलालेख त्या ठिकाणी. हे पहा, सुंदर असं इथं हे नक्षीकाम. या ठिकाणी हा लेण्यांचा समूह संपून जातो. समोर बघू अजून काय आहे का. या बाजूला या लेण्यामध्ये आपणाला खूपच चांगल्या अशा या मूर्ती पाहायला भेटतात. इथं गौतम बुद्धांची सुंदरशी मूर्ती इथे पाहायला भेटते. त्याच्याच बाजूला ही अशी कमलपुष्प वगैरे घेतलेली अप्रतिम सर्वच. नाशिक लेण्या पाहायला खूप सुंदर आहेत. वेळ भरपूर पाहिजे हातात आपल्या.
तर सर्व पाहून होतात व्यवस्थित. या बाजूच्या दालनामध्ये आल्यानंतर आपणाला ज्या गौतम बुद्धांच्या सुंदरशा आता पुन्हा मूर्त्या पाहायला भेटतात. अप्रतिम आहेत सर्वच वास्तू इथल्या सर्व मूर्त्या सुंदर आणि अप्रतिम तेवढ्याच आहेत. या त्रिरश्मी लेणीच्या आपण आता शेवटच्या भागात आलोय. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मूर्त्या पाहायला भेटतात आणि सर्व मूर्त्या आज सुद्धा व्यवस्थित अशा या ठिकाणी आहेत. खूप मोठा लेणी समूह आहे. नंबरचा लेणी समूह पाहून आल्यानंतर आपणाला खाली मुख्य चैत्यगृह आहे. त्याच्या अगोदर आपण या भागातील लेणी पाहून घेऊ. 17 नंबर लेणी. याही ठिकाणी आपणाला असे रूम्स पाहायला भेटतात. फक्त आतील बाजूस काही नाही इथं. याची पिंड कोरलेली दिसते इथं. आतमध्ये खूप मोठा इथं हा या लेण्याच्या मध्ये आतमध्ये आपल्याला एका बाजूला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. त्या ठिकाणी पिंड कोरलेली आहे. परंतु ती नवीन काढण्यासाठी स्तूप असावा. वरील बाजूस पाहिलं तर आपल्याला इथं शिलालेख पाहायला भेटत आहे. आत्तापर्यंत आपल्याला भरपूर शिलालेख या लेणी समूहामध्ये पाहायला भेटलेले आहेत. त्याच्यात या लेण्या शिलालेखाचा एक समावेश झाला आणि या ठिकाणी असे रूम्स भरपूर आहेत. तिथं वरील बाजू शिलालेख येतो हे पाहिलं आपण. आणि ज्या ठिकाणी मुख्य चैत्यगृह जे आहे ते पाहिलं जाऊ. त्याच्या वरच्या बाजूस आपल्याला सुंदर असं या ठिकाणी कोरीव काम आणि हे सर्व पाहायला भेटतं इथं. तर चला आज जाऊ आणि ह्या लेण्याच्या वरच्या बाजूस आपणाला हे असं पाहायला भेटतं इथं. पांडव लेणीच्या आपण आता मुख्य लेणी समूहाच्या या चैत्यगृहामध्ये आलो आहे. या ठिकाणी आपल्याला शिलालेख पाहायला भेटतात आणि एक खांब जे आहेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एका बाजूला 10 खांबे व या बाजूला 10 खांबे अशी रचना आपल्याला बेडशेच्या लेण्या, कारल्याच्या लेण्या आणि भाज्याच्या ज्या लेण्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला असेच सर्व पाहायला भेटते. त्या सुद्धा अप्रतिम लेण्या आहेत. चला आतून पाहू. आपण आता या लेण्याच्या आत आलो. आत आल्यानंतर आपणाला हे बघा या अशा खांबावर शिलालेख पाहायला भेटतो. तसेच याही खांबावर शिलालेख आहे आणि हे मुख्य मुख्य स्तूप आहे. या सर्व बाजूने आपण पाहू.
वरील बाजूस पाहिलं तर आपणाला असं पाहायला भेटतं की अशी रचना आपणाला कारले भाजे आणि बेडशीटच्या लेण्या आहेत त्या लेण्यामध्ये पाहायला भेटतात. आपले त्याचेही व्हिडिओ आहेत, तेही आपण आपल्या चॅनलवर जरूर पाहावेत. आता आपण हा जो स्तूप आहे तो आपण एकदा व्यवस्थित असा सर्व बाजूनी पाहू एकदा. हे बघा, लेण्यामध्ये आपणाला शिलालेख आहेत तो पाहू. सर्व लेणी पाहिजे आणि शेवट ह्या लेणी करायच्या. हा जो लेणी समूह मेन स्तूप जो आहे, हा लेणी समूहाचा स्तूप जो आहे तो भाग सगळ्यात शेवट करा. बाकी सर्व दोन्ही बाजूच्या लेण्या पाहून झाल्यानंतर या ठिकाणच्या लेण्या करा. या ठिकाणी पहा असा शिलालेख आहे आणि हा एक इथं शिलालेख पाहायला भेटतो. पूर्ण या खांबाच्या वरपर्यंत आपल्याला असा शिलालेख कोरलेला पाहायला भेटत आहे. इथं हा सुद्धा आहे आणि हा असा स्तूप. ब्राह्मी भाषेतील शिलालेख आहे हा. वरती छत सुद्धा पाहायला भेटत. मुख्य स्तूपाच्या आतमध्ये जाताना सुद्धा आपणाला इथे वरील बाजूस पाहिलं तर शिलालेख पाहायला भेटतात. तिथं तो बघा असा शिलालेख आहे आणि वरच्या बाजूस शिलालेख नाही, परंतु नक्षीकाम जे आहे ते खूपच सुंदर नक्षीकाम इथं पाहायला भेटतं. आता आपला सर्व लेणी समूह पाहून झालेला आहे व 1.5 तास लागला आपल्याला पूर्ण लेणी समूह पाहण्यासाठी. व आता आपण परचेज प्रवासाला निघूया. चला. त्या ठिकाणी पाण्याचं टाक आहे परंतु ते बुजलेलं आहे. लेणी पाहून आता खाली पोचून जातोय आपण गाडीपाशी. उतरण्यासाठी 5 ते 10 मिनटं पुरेसे होऊन जातात. चढण्यासाठी बी तेवढाच वेळ लागतो. आपण 1 वाजता ट्रेक चालू केला होता व आता 2:30 वाजले आणि आपण ट्रेक करून खाली पोचून गेलो.